आयुष्यातलं खूप अंतर चाललो, खूप शिकलो. दुनियेचे बरे वाईट अनुभव घेऊन आयुष्यात खूप मोठी प्रगती केली. तरी एका प्रश्नाचं उत्तर आयुष्यभर सापडत नाही. त्याच प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओतून शोधण्याचा हा प्रयत्न. मित्रहो नमस्कार. आणखी एका नवीन व्हिडिओसह आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, आयुष्यभर सुखाच्या शोधात फिरणारा माणूस, याला आयुष्याच्या अखेरपर्यंत सुख म्हणजे काय हे कळत नाही, दिसत नाही. आणि तुमच्या अवतीभोवती जर मिळत असलं तर ते अनुभवता येत नाही. आयुष्याचे शेवटचा श्वास घेताना सुद्धा माणूस विचारतोच, सुख म्हणजे नक्की काय असतं. मित्रहो, आपली रोजची वाटचाल जर पाहिली तर जन्मापासून येणारा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस हा तुम्हाला मृत्यूच्या जवळ घेऊन जात असतो. हो, तुम्ही कुठेही जा, कुठेही पळा, जिकडं तुम्ही जा तिकडं मृत्यू तुमचा पाठलाग करीत असतो. तुम्ही अधिकाधिक मृत्यूच्या जवळ जात असता. म्हणजे तुमचं आयुष्य जे तुम्हाला निसर्गाने, तुम्ही स्वतः किंवा ज्या अज्ञात शक्तीने, ज्याला आपण देव म्हणतो, त्यानं तुम्हाला दिलेलं आहे, दान केलेलं आहे, ते एक एक दिवसागणिक आयुष्य कमी होत असतं. त्यामुळे जे आपलं आयुष्य आहे ते सुखानं, समाधानानं जगा आणि दुसऱ्यालाही तसं जगण्यास मदत करा. आपलं सुखी जीवन जगण्यामुळे दुसऱ्या कोणाचं सुखी जीवन धोक्यात येणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. मित्र, सुखी जीवनाचा एक मूलमंत्र आहे की आपण दुसऱ्याची पर्वा न करता स्वतः जगणं. याच्यामध्ये मतितार्थ असा आहे, म्हणजे दुसऱ्या कोणाला लक्षातच घ्यायचं नाही का, तर असा याचा अर्थ नाही. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याचशा गोष्टी आपण दुसऱ्याचा विचार करून करीत असतो. की अमुक एक गोष्ट केली तर लोक काय म्हणतील, मी हे असे कपडे घातले तर लोक काय म्हणतील, मी आज हे असं जेवलो तर लोक काय म्हणतील, मी आज असे केस कापले तर लोक काय म्हणतील. मित्र हो, लोकांना आयुष्यात स्थान नक्की द्या, पण त्यांना किती स्थान आयुष्यात द्यायचं हेही लक्षात घ्या. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना, तर आपण आपल्यासाठी करतच नाही, तर लोक काय म्हणतील या विचाराने आपण करीत असतो. आपल्या जीवनामध्ये सामंजस्य आणि सहकार्याची भावना आयुष्यभर जागरूक ठेवा. कारण या चांगल्या गोष्टीच आपल्याला आयुष्याच्या अखेरीस उपयोगी पडत असतात. माणुसकीची जपणूक केली तरच दुसरा माणूस तुम्हाला तुमच्यावरच्या प्रसंगाच्या वेळी माणुसकी दाखवेल. जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याकडे दुसऱ्या वाटेनं येत असतं. या विचारावर विश्वास ठेवा. तुम्ही दुसऱ्या जगाला वाईट दिलं तर आयुष्य हे नेहमी दुसऱ्यासाठी वाहू नका, पण एकदमच स्वतःसाठी जगलो असंही करू नका. कारण आयुष्यात सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. आयुष्याच्या केंद्रस्थानी स्वतःला ठेवा, पण दुसऱ्याला अवतीभोवती तरी ठेवा. आणि हो, दुसऱ्याला वर्तुळाच्या आत येऊ देऊ नका. स्वतःपाशी तर इतकंही जवळ येऊ देऊ नका की ते तुम्हाला पुढे त्रासदायक होईल. प्रत्येक काम हे आपण आपल्या आनंदासाठी करीत असतो. मी मगाशीच म्हटलं की तुमचा आनंद दुसऱ्यासाठी दुःख बनून राहू नये, एवढं काम करा. शेवटी सुखी जीवन म्हणजे काय असतं, ते कुठल्याही पैशावर डिपेंड नसतं. तुम्ही बघितला, दिवसभर रस्त्यावर खडी फोडून येणारा माणूस आणि त्याची बायको संध्याकाळी येऊन सुखासमाधानानं भाकरी आणि भाजी भाकरी खातात, जेवतात आणि निवांतपणे झोपून जातात. कारण त्यांच्या आयुष्यात चैन नसते.
तुम्ही यंत्राचे गुलाम होऊ नका आणि तुम्ही सवयीचे गुलाम होऊ नका. मित्रांनो, तुम्ही परिश्रम, कष्टाचे गुलाम व्हा. आयुष्यभर कष्ट करीत राहिलात तर तुम्हाला झोप येण्यासाठी रात्री कोणतीही गोळी घेण्याची गरज नाही. तुम्हाला पडल्या पडल्या झोप येईल. तुम्ही पैशाची चिंता सोडा. पैसा एवढा आयुष्यात गरज असेल तेवढाच पैसा कमवा. एवढाही पैसा कमवू नका की पुढच्या 3 पिढ्यांचा तुम्ही विचार करा. 3 पिढ्यांनी एवढा पैसा कमवून झाला की पुढच्या 4थ्या पिढीचा विचार करायला लागा. याला भस्म्या रोग होणं म्हणतात. आणि हा रोग झाला तर तुमच्या आयुष्यातलं सुख, समाधान, शांती सगळ्या गोष्टी हिरावल्या गेल्या असं माना. आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा. आनंदी राहायचे असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यानं आपले दुःख खूप दूर पडतात. ज्याच्यावर आपण प्रेम करतो आणि तेही जेव्हा आपल्यावर अथांग प्रेम करत असतात त्यावेळी आपल्या भावना अशा व्यक्तीशी मोकळ्या करा. भावनांचा कल्लोळ मनामध्ये साठवून ठेवू नका. तो वेळोवेळी व्यक्त करायला शिका. अनेक वेळा तुम्ही किरकोळ गोष्टी मनात साचवून ठेवता आणि अशा खूप साचलेल्या गोष्टींचा स्फोट होतो. आणि तो स्फोट अशावेळी होतो की जेव्हा एखादी किरकोळ गोष्ट घडलेली असते आणि ज्वालामुखी एवढा बाहेर पडतो की लोक विचार करतात एवढ्याशा गोष्टीवर न्यायला रागवायला काय झालं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर त्यावेळी व्यक्त व्हायला शिका. आपलं जीवन सरळ आणि शांत मार्गाने जगा. आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहून जीवन जगा. दुसऱ्यावर चांगला प्रभाव पाडण्यासाठी मुळीत जीवनाच्या किंवा भपकेपणाच्या आहारी जाऊ नका. कारण तुमची पर्सनॅलिटी तुम्ही सुधारलेली पर्सनॅलिटी ह्या समोरच्या माणसावर फार तर 5 किंवा 6 दिवस छाप पाडू शकतात. तुम्हाला समोरच्या माणसावर आयुष्यभरासाठी छाप पाडायची असेल तर तुमचे विचार, तुमची बोलण्याची पद्धत आणि तुमची वागणूक या गोष्टीच महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही चांगलं वागण्याचं नाटक तर अजिबात करू नका. कारण आपल्याला नाटक वटवायचं आहे ते आयुष्यभर वटवावं लागतं. हे जीवनामधलं नाटक आणि रंगमंचावरचं नाटक याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. रंगमंचावरचं नाटक 3 तास रंगवायचं असतं. त्यामुळे तुम्ही कोणतंही पात्र इझी करू शकता. पण आयुष्यातलं नाटक हे तुम्हाला आयुष्यभर वटवायचं असतं. त्यामुळे चांगलं वागण्याचं जेव्हा तुम्ही नाटक करता तेव्हा लक्षात ठेवा ते आयुष्यभर वागायचं असेल तर ते नाटक तुम्ही जरूर करा. वस्तुस्थिती पाहून खर्च करा. आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालल्याने मनातील द्वेष कमी होतो. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो, वैचारिक व्हिडिओमध्ये सांगतो की जेव्हा तुमचं दुःख तुम्हाला मोठं वाटतं तेव्हा तुमच्यापेक्षा खूप मोठं दुःख भोगणाऱ्या माणसाला समोर आणा. तुमचं दुःख हलकं होऊन जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणानं जगा, प्रामाणिकपणानं वागा. तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल तर भलेही तुमचं सुरुवातीला नुकसान होईल, पण नंतर तुम्ही जे काही कमावलं असाल आयुष्यात, माणुसकी असेल, तुमच्या स्वभावामुळे येणारी माणसं असतील, तुम्ही कमावलेला पैसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापाशी चिरंतन राहतील. कोणाची फसवणूक करू नका. दिलेली वचनं पूर्ण करायला शिका, नाही तर वचनं देऊच नका. एखाद्याच्या तोंडावर गोड बोलू, मागे त्याची चहाडी करू नका, मागे त्याला वाईट म्हणू नका. या गोष्टीमुळे तुम्ही लोकांचा विश्वास तोडता. तुम्ही विश्वास जिंकायला शिका. मी सांगितलेली 3 रहस्य अशी आहेत. आयुष्यभर पैसा 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 असं करत बसू नका. आलेल्या पैशामध्ये सरळ जीवन जगायला शिका. प्रामाणिकपणे वागा, वचन पाळा. आपला आनंद साजरा करताना दुसऱ्यावर दुःखाचा डोंगर टाकू नका. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीपाशी व्यक्त व्हायला शिका. ह्या गोष्टी तुम्ही अंगीकारल्यात तर तुमचं आयुष्य झोपडपट्टीत जगत असलात तरी सुखी राहील. नाहीतर तुमचं आयुष्य तुम्ही बंगल्यात जगत असलात तर अजिबात सुखी होणार नाही. मित्र, हा वैचारिक व्हिडिओ होता. कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्हाला आलेले अनुभव कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह.
तोपर्यंत नमस्कार.